सुमेध कीर्तने आज पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर विहारामध्ये बोलला. बाहेर तर त्याचं कर्तृत्व आणि त्याची प्रॅक्टिस तर आहेच, पण त्यांनी खूप उत्तमरित्या माझं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. म्हणजे आमचं एवढं ठरलं पण नव्हतं की एवढं सगळं तो बोलणार म्हणून. जस्ट ब्रीफ तो देईल माझं म्हणून असं ठरलं होतं. बट व्हेरी गुड, थँक्यू सो मच सुमेध. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो सुमेधसाठी. त्याने खूप चांगल्या रीतीने माझं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. विश्वाला शांतीचं संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तसंच आपल्या सर्वांचे म्हणजे उद्धार करते, सर्व बॅकवर्ड क्लासेसना पुढे येऊन एक चांगली जीवनशैली देणारे, आपल्याला प्रदान करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महामानवांना त्रिवार वंदन करून मी आजचं आपलं 13वं पुष्प वर्षावासाचं सुरू करीत आहे. आजचा माझा जो विषय आहे तो आहे संयम. आणि मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेन की आपण सर्वांनी संयमाने माझं आजचं जे काही टॉपिक आहे, जे काही भाष्य आहे छोटस, ते ऐकावं. सर्व तयार आहेत? ऐकूच येत नाही. एक काळ होता जेव्हा आंबेडकरी आवाज खूप म्हणजे गाजावाजा असायचा. सगळे तयार आहेत? बघा, तुम्ही जर आवाज कराल ना, तुमच्यात पण एक ऊर्जा असेल. जसं आता सुमेधनी माझं इंट्रोडक्शन करताना त्यांनी सांगितलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मी काही ना काही करत असतो. मग फक्त मी लहान मुलांसाठी किंवा युवांसाठीच नाही, तर मी आपल्या वयातील म्हणजे सिनियर लोकांसाठी पण करतो. ओके, सगळे तयार आहेत? ठीक आहे, तर सुरू करूया. आजचा जो माझा विषय आहे तो आहे संयम. काल मॅडमचा फोन आला आणि त्यांनी विषय काढला की आपल्याला याचा प्रवचन आहे, आपलं 13वं पुष्प आहे. तर आमचं ठरलं होतं की मी आणि संघरत्न बलखंडे आम्ही बोलणार आहोत. विदिन आम्ही 5 मिनिटांमध्ये आम्ही एक स्टोरी डिस्कस केली आणि त्यांनी टॉपिक दिला की संयम हा विषय घेऊ शकतो म्हणून. तर आज संयम या विषयावर मी तुम्हाला थोडस प्रॅक्टिकल गोष्टी पण सांगणार आहे, इतिहास पण सांगणार आहे, मध्यमकालीन काही किस्से असतील तेही सांगणार आहे. ओके, तर आता जी मी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, जी कथा मी तुम्हाला इथं व्यक्त करणार आहे, ती माझ्या खूप जवळची आहे आणि मला ती कथा खूप प्रिय आहे म्हणून, आणि ती माझ्या सदैव डोक्यात असते, सदैव डोक्यात असते. माझ्या वडिलांना वाचनाची खूप आवड. ते नेहमी आंबेडकरी साहित्य वाचत असतात. आपल्या घरी भरपूर साहित्य आहे. तर त्याच्यातील बनते दंबनाग यांनी आम्हाला एक इंग्लिश आवृत्ती दिली होती, द बुद्धा अँड हिज धम्माची. आणि इंग्लिश मध्ये शिक्षण झाल्यामुळे मराठी आवृत्ती तर होतीच, बट इंग्लिश आवृत्ती पण होती आणि ती मी वाचली. तेव्हा मी 10वी पास आउट झालो होतो. आणि तिच्यामध्ये एक कथा आहे, चांडालिका प्रकृती यांची धम्म दीक्षा. आपल्याला माहिती आहे, ऐकली असेल, ऐकली नसेल तर आज ऐकून घ्या. चांडालिका प्रकृतीची धम्म दीक्षा. तर कथा अशी आहे की श्रावस्तीमध्ये जेव्हा भगवंत जेतवन या विहारात वास करत असतात, राहत असतात, तर त्यांचे एक खूप प्रिय बनते आहेत, बनते आनंद. ते भिक्षाटनाला बाहेर पडतात. भिक्षाटनाला बाहेर पडल्यावर त्यांचं भोजन झाल्यावर त्यांना तहान लागते आणि ते पाणी पिण्यासाठी जागा शोधत असतात. मग ते एका नदीजवळ पोहोचतात आणि तिकडे ते बघतात की प्रकृती नावाची एक महिला घागरीत पाणी भरतीये. ते प्रकृतीकडे जातात आणि ते तिला विनंती करतात की प्रकृतीने त्यांना पाणी द्या. ते म्हणतात की मला पाणी हवं आहे. प्रकृती तिचं नाव नाही सांगत, ती तिची जात सांगते. ती म्हणते मी चांडालिका आहे. बनते आनंद उच्चारतात की मी तुझी जात नाही विचारलं, मला फक्त पाणी हवंय, तू फक्त मला पाणी दे. ती त्यांना पाणी देते. पण ते आनंद पाणी पितात आणि आपल्या विहारात जेतवन वनामध्ये तिचं विहार असतं तिथे जातात. ती त्यांच्या मागे मागे जाते, कारण बनते आनंद
यांचं जे तेज असतं ते तिला मोहित करतं, आकर्षित करतं. आणि त्या काळात जी व्यक्ती म्हणते की मला तुझी जात नाही पाहायची, मला फक्त पाणी प्यायचंय, तर अशी कोण व्यक्ती आहे, अशी कशी व्यक्ती आहे ते बघण्यासाठी ती त्यांच्या मागे मागे जाते. ती मागे मागे जाते, तर ती पण चेतवनात जाते. ती बघते की तिकडे सर्व भंतेंचा वास आहे, ते तिथे राहत आहे. ती घरी येते आणि तिची आई असते मातंगी. मातंगी तिच्या आईचं नाव. तिला सांगते की आई, तुला माझं लग्न करायचं आहे. बघ, माझ्या लग्नाचाही वेळ आहे. मी जर लग्न करेन तर आनंदशीच लग्न करेन. कारण तिला माहिती नसतं की भिक्षूंचं म्हणजे जीवन कसं असतं, किंवा म्हणजे म्हणतात ना, किंवा एकटेपणा कसा असतो, हे का नाही. भिक्षू त्यांनी जे घेतलेले असतात, बनते झालेले असतात. तर ती तिच्या आईला म्हणजे इच्छा व्यक्त करते की मी लग्न करीन तर आनंदशीच करेन, नाही तर नाही करणार. मातंगी माहिती काढते की कोण आहे आनंद. तेव्हा तिला कळतं की ते भिक्षू आहेत आणि ते ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचारी भिक्षू आहेत म्हणजे ब्रह्मचारी. मग ते लग्न करू शकतात का? नाही. ती चांडालिका म्हणजे प्रकृतीला तिच्या मुलीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की अगं ते भिक्षू आहेत, ते नाही करू शकत तुझ्यासोबत विवाह. पण ती तरुण मुलगी हट्टाला पेटलेली असते. मग ती बोलते तू काही प्रयत्न तर कर. मग मातंगी बनते आनंद यांना भोजनासाठी एकदा घरी बोलवते. बनते आनंद घरी येतात, त्यांचं भोजन होतं. आणि त्या भोजनानंतर मातंगी बनते आनंद समोर एक इच्छा व्यक्त करतात की बनते आनंद, माझी मुलगी आहे प्रकृती आणि ती तुमच्यावर मोहित झाली आहे, भाळली आहे, तिला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. बनते आनंद स्पष्ट नकार देतात. त्यांना समजवतात की मी ब्रह्मचारी आहे, मी भिक्षू आहे, मी वैवाहिक जीवन नाही जगू शकत आणि मी विवाह करणार नाही. हा संदेश घेऊन मातंगी प्रकृतीची आई त्यांच्या दुसऱ्या खोलीमध्ये जाते, जिथे प्रकृती बसलेली असते. आणि ती त्यांना सांगते की असं असं आहे. बनते आनंद यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. तिची खूप म्हणजे तळपायाच्या मस्तकात जाते आणि ती खूप चिडचिड करते की आई, मला लग्न करायचं त्यांच्यासोबतच करायचं, नाही तर मी लग्न करणार नाही. तुला जर मला विवाहित व्हायचं असेल तर त्यांना कसंही करून कन्व्हिन्स कर. तरुण मुलगी आहे. आजकालची मुलं आपण बघतो किती हट्टी असतात. तिथं त्या काळात 2500 वर्षापूर्वीची मुलगी होती. प्रकृतीच्या आईला म्हणजेच मातंगीला म्हणजे चेटुकणीची हे असते, म्हणजे कला आहे ती. हा, तर ती अवगत असते. मग ती प्रकृती तिच्या आईला विनंती करते की तू त्याचा का वापर करत नाहीस. ती बोलते ठीक आहे. जेवण झालेलं असतं. प्रकृतीचं आता मुलगी आहे, मुलगी म्हटल्यावर आईला ऐकणं भागच आहे. ती दार लावून घेते आणि ते चेटुक विद्या त्यांचं ते चालू होतं आणि ते थोडीशी एक आग पेटवतं. आणि ठरल्याप्रमाणे प्रकृती बाहेर येते, म्हणजे नटून थटून बाहेर येते की आता आनंदला मोहित करायचं आहे आणि या रात्री आपण त्यांना पती म्हणून म्हणजे पती होण्यासाठी भागच पाडायचा आहे. पण जे भाळतील ते भिक्षुक असले आहे ना. आणि ते तर तथागताच्या शिकवणीमधले, म्हणजे तथागत आज 2500 वर्षानंतर जर त्यांची म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असेल किंवा जो धम्म आहे ज्याच्यावर आपण चालण्याचा नेहमी प्रयत्न करतो, तो जर एवढा स्ट्रॉंग असेल तर त्या काळी तो किती स्ट्रॉंग असेल. बरोबर. तर प्रकृती ही त्यांना भाळण्याचा, मोहित करण्याचा प्रयत्न करते. पण बनते आनंद जे आहे ते तसूभरही विचलित होत नाही. म्हणजे आपण इथे बघू शकतो की त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या मनावर, त्यांच्या अवयवांवर त्यांचा किती संयम आहे. संयम आहे. एक तरुण मुलाला, एक तरुण मुलगी जर आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असेल तर युवा युवतींमध्ये ते आकर्षण होणं भाग आहे. पण बनते आनंद हे भिक्षू असल्यामुळे ते तिथं म्हणजे म्हणतात ना, आजकालच्या भाषेमध्ये म्हणलं ते वाहून जात नाही तिथे. मातंगीची चेटोक विद्या काही काम पडत नाही, त्याची काही उपयोगी पडत नाही. तर
जेव्हा बनते आनंद तिला सांगतात, प्रकृतीला, की याचा काही उपयोग नाही, मी ब्रह्मचर्य म्हणजे एक्सेप्ट केलेलं आहे, तर तू कितीही प्रयत्न केलेस तरी काही उपयोग होणार नाही. शेवटी दिदी थकते की बाबा, म्हणते जी एवढं सांगतायत, एकच डायलॉग, एकच वाक्य, मी भिक्षू आहे, मी ब्रह्मचर्य आहे, मी वैवाहिक जीवन जगू शकत नाही, हे अशक्य आहे. हेच वाक्य ते गेले एवढे दिवस असेल किंवा जे काही तो कार्यकाळ असेल ते ऐकते. तिला समजलं की हे काही आता मोहित होणार नाही, आकर्षित होणार नाही. ठीक आहे, मग ते त्यांना तिथे त्या रात्री बनते आनंदांना जाऊ देतात. बनते आनंद जेतवनात जातात. बनते आनंद जेतवनात गेल्यावरती ते तथागतांना ही कथा व्यक्त करतात की तथागत, माझ्यासोबत असं असं घडलं आहे. दुसऱ्या दिवशी प्रकृती जेतवनात येते, ती बघते काय चाललंय काय नाही, काहीतरी करता येऊ शकतं का. तिने अजून हार मानलेली नाही, तिची मेहनत चालू आहे. मग ती तथागतांसमोर येते. तथागतांनी म्हणजे ती बाहेरच उभी असते आणि जेव्हा म्हणते आनंदला कळतं की ती बाहेर आलेली आहे, ते म्हणते ना तथागतांना सांगतात. तथागत बोलतात की बोलवा तिला, बघूया काय आहे. प्रकृती येते, तथागत बसलेत. म्हणते आनंद परत भिक्षाटनाला निघून जातात. ठीक आहे. तथागत एका युवतीला आता कन्व्हिन्स करणार आहे की तुला कुठल्या गोष्टीचा मोह झाला आनंदमध्ये. प्रकृती आता तथागतांना कन्व्हिन्स करणार आहे. तथागत पहिले तर तिला अट घालतात की जर तुला त्याच्यासोबत लग्नच करायचं आहे तर तुला मुंडन करावं लागेल. कारण बनते आनंदाला तर केसच नाही, बनते जी आहेत त्यांना केस नसतात. ती म्हणते मी तयार आहे, अनपेक्षित, ती तयार आहे. पण मग तथागत तिला सांगतात की बघ, तू जरी तयार असलीस पण तुझी आई जी आहे तिची परवानगी घेणं गरजेचं आहे. आता आईची परवानगी, तरुण मुलगी आहे, लग्न करणार आणि मुंडन करणार, त्यात तरुण मुलीचं मुंडन करणं ते काय योग्य त्यांना वाटत नव्हतं. ती जाते घरी, मातंगीला विचारते, आई जे तुला शक्य झालं नाही ते मी करून दाखवणार. तथागतांनी मला असं वचन दिलंय की जर मी मुंडन केलं तर बनते आनंदचा माझ्यासोबत विवाह होऊ शकतो. ती मुंडन करून ती घरी गेलेली असते. आई आहे आता शेवटी, बघा मुलं कशाही असते तरी त्यांच्या चुका असतील, त्यांचा हट्ट असेल, माता पिता हे पुरवतातच, है ना. ती बोलते ठीक आहे, जसं तुला वाटेल तसं. मुंडन केलेली प्रकृती परत तथागतांकडे जाते. मुंडन केलेली, तिला केस नाही. जस्ट इमॅजिन की एक युवती आहे, तरुण मुलगी आहे, दिसायला सुंदर आहे, देखणी आहे, आणि ती केश कर्तन करून तथागतांसमोर गेलेली आहे. आता तथागत तिला एकच प्रश्न विचारतात ज्याच्यामधून तिला म्हणजे ज्ञान प्राप्ती होते की काय ती करत होती. तथागतांनी तिला प्रश्न विचारला की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आनंदमध्ये तुला आवडतात. बरोबर ना, एक युवती आहे, एका युवावर भाळली आहे, मग काहीतरी गोष्ट असेल, आकर्षण आहे. तेव्हा प्रकृती उत्तर देते की मला त्यांचे डोळे आवडले, त्यांचे मुख चेहरा आवडला, त्यांची वाणी आवडली. बनते जी आहेत ते विनम्रच असतात, गोडच बोलतात. त्यांची चाल तिला आवडली. तथागत बोधिसत्व ज्ञान प्राप्त झालेले, त्यांनी खूप नम्र भाषेमध्ये, साफ भाषेमध्ये तिला असं ज्ञान दिलं की तिच्यात जागृती झाली. तथागत विचारतात की जे डोळे तुला आवडलेले आहेत ते तर अश्रूंचं द्वार आहे. डोळे आहेत त्याच्यातून अश्रू येतात. जे नाक तुला आवडलेलं आहे त्याच्यात शेंबूड असतो, घाणीचं साम्राज्य असतं तिच्यामध्ये. जे मुख तुला आवडलेलं आहे त्यामध्ये थुंकी असते, ते पण घाणच आहे. जे कान तुला आवडलेले आहेत त्यामध्ये मळ साचलेला असतो, तेही घाणच आहे. त्याचं पूर्ण शरीर
हे मलमूत्राचं साम्राज्य असलेलं शरीर आहे. मग तुला काय आवडलं? आणि तथागतांनी याहून पुढे तिला सांगितलं, तिला प्रवचित केलं की जेव्हा युवा युवती जेव्हा विवाह करून सोबत येतात तेव्हा संतती प्राप्त होते. संतती प्राप्त झाल्यावर सुख येतं, पण ती जी संतती प्राप्त झालेली आहे तिचा मृत्यूही आहे. आणि मृत्यू असल्यावर दुःख आहे. तर मग तुझ्या आकर्षणाचा काय उपयोग? प्रकृती स्तब्ध उभी राहते. तिला कळेच ना की ती काय करण्याचा प्रयत्न करत होती, किंवा एका भिक्षूची म्हणजे त्याच्यासोबत व्याभिचार करण्याचा प्रयत्न करत होती. तर ती विचार करते की भगवंतांनी जे तथागतांनी जे तिला सांगितलेलं आहे बरोबर आहे. तिला असं जाणवतं की तथागतांनी उच्चारलेला एक एक शब्द अगदी 100% खरा आहे. डोळ्यातून अश्रू येतात, कानात मळस असतो, तोंड थुंकी असते, नाकात शेंबूड असतो. काय करणार या आकर्षणाचं? ही गोष्ट मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षी वाचली होती. ती पण प्रकृती पण त्याच वयाची असेल. प्रकृती मुंडन केलेले आहे तथागतांकडून. असं हे प्रवचन मिळाल्यावर तिला जे जाणीव झाली की हे सत्य आहे, जे तथागत बोलताय ते अगदी सत्य आहे. ती बोलते, तथागत आता मी काय केले पाहिजे? आणि ती मग धम्म दीक्षा घेते आणि भिक्खुणी होते. प्रकृती, चांडालिका प्रकृती ही भिक्खुणी होते आणि भिक्खू संघामध्ये सामील होते. तथागत तिला सांगतात की तू खूप मोठी होणार आहेस, तू चांडालिका असून सुद्धा तू भिक्षुणी होत आहेस. भिक्खू गणात तुझा प्रवेश होतो. राजे महाराजे सिंहासनाधीश्वर जे कोणी असतील ते पण तुझ्या समोर नतमस्तक होणार आहे. आणि आज 2500 वर्षानंतर सुद्धा आपण चांडालिकाची गोष्ट ऐकत आहोत. झाली ना ती आजरामर? संयम, तर संयम कोणी ठेवला? बनते आनंदाने संयम ठेवला. जसं मी मगाशी सांगितलं, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या मनावर, त्यांच्या अवयवांवर. भिक्षू आहे, त्यांनी हा कंट्रोल, म्हणजे जे तथागत सांगतातच की तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. जर मनाने तुमच्यावर कंट्रोल केला तर हे आयुष्य वेस्ट आहे. तुमचं जे जीवन आहे ते वेस्ट आहे. आणि ह्या गोष्टी त्या काळाचे भंतेजी तंतोतंत पालन करायचे. त्यांचं ब्रह्मचर्यही टिकून राहिलं आणि चांडालिका प्रकृतीला धम्मदीक्षाही देण्यात आली. एक भिक्खू वाढला. त्या कथेनंतर आज म्हणजे माझी तर खूप तीव्र इच्छा होती की तरुणांनी ही कथा ऐकावी. जसं आता मी तुम्हाला बोललो की 16व्या वर्षी मी कथा वाचली होती. माझ्यामध्ये परिवर्तन झालं. त्या वयात, म्हणजे आताच जर बघितलं गेलं तर वयाच्या 12व्या वयापासून ते पुढे सर्वच मुलांना वाटतं की ते प्रेम आहे. नाही, ते आकर्षण आहे. ते आकर्षण आहे. हे झालं संयमाचं एक खूप सुंदर कथा. आवडली? जे बसलेले असतील ते जागे होते. आहे का नाही? मी त्या बरं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यानंतर जसं मी तुम्हाला बोललो की आपण म्हणजे त्या इतिहासातून आजपर्यंत येणार आहोत. पुढे आपण जर आलो तर सम्राट अशोक, त्यांचे पण खूप कथा आहेत, अनेक कथा आहेत संयमाच्या बाबतीत. म्हणजे कलिंग युद्धानंतर त्यांनी जे स्वतःवर संयमाने जे मनावर ताबा मिळवला आणि त्याच्यानंतर जी त्यांनी काही क्रांती घडवली, आजही त्याचे अवशेष ही भूमी म्हणजे वैश्विक भूमी, वैश्विक कारण अफगाणिस्तान असेल किंवा नेपाळ असेल किंवा म्हणजे युएशिया असेल, आशिया खंड असेल, तर त्यामध्ये ही बुद्धांचेच अवशेष सापडत आहेत, आहे का नाही? त्याच्यानंतर महात्मा फुले.
महात्मा फुलेंनी जेव्हा विचार केला मला बंड करायचंय, पण बंड केला, आज केला उद्या थंड, असं करून चालतं का? नाही. महात्मा फुलेंनी जो ब्राह्मण विचारांच्या विरुद्ध जो बंड केला, संयम लागतो त्या गोष्टीसाठी. संयम फक्त संयम पुरताच मर्यादित नसून त्याला विनम्रतेची पण जोड लागते आणि त्याला मेहनत आणि चिकाटी पण लागते. म्हणजे संयम म्हणजे हा आता मी बसून राहिलो, हा होईल बरोबर, होईल बरोबर, काहीच काही कार्य त्याच्यावरती करायचंच नाही, तर काही लाभ मिळणार आहे का? अजिबात नाही. कृती करणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी माता सावित्रीबाईला शिकवलं. माता सावित्रीबाई यांनी शाळा चालवली. आता सर्वांना माहिती की ते तेल गोटे खाऊन, है ना, लोकांचे दगड खाऊन, ब्राह्मणवादी लोकांचे, पण त्यांनी संयम ठेवला. रोज निरंतर मुलींना शिकवायला शाळेत बाहेर पडणं, रोज घरी येणं, घरची कामं करणं, परत उद्या सकाळी उठून परत शाळेत जाणं, मुलींना शिकवणं, हा संघर्ष आहे. पण तो संघर्ष पण संयमाने करणं गरजेचं आहे. हे आपल्याला या महामानवांच्या चरित्रातून शिकायला मिळतं. त्यानंतर राजमाता जिजाऊ, त्यांनी संयम ठेवला, कारण त्यांना स्वराज्य उभं करायचं होतं. एका दिवसाची गोष्ट आहे का स्वराज्य उभं करायचं? अजिबात नाही. संयम ठेवून त्यांनी शिवाजी महाराजांना तयार केलं. रोजची प्रॅक्टिस, रोज ते संस्कार, रोज ती पेरणी, रोज ते म्हणजे गुण, रोज ती म्हणजे मेहनत, महाराजांना तयार केलं. स्वराज्य निर्माण झालं आणि ते स्वराज्य बघण्यासाठी त्याही होत्या. संयम ठेवला. मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांचं कार्य काही संपत नाही. त्यांना तलवार शिकवणं, भालाफेक शिकवणं, ढाल कशी वापरायची ते शिकवणं. त्याचबरोबर हे तर अवजार आणि शस्त्र झाले, पण युक्ती लढवणं पण मा जिजाऊंचीच देण आहे. आणि युक्ती कशी वापरावी हे संयमाने माणसाला अवगत होतं, कारण ही रोजची निरंतर प्रॅक्टिस असते. त्यानंतर आपल्या सर्वांचा ज्यांनी जीर्णोद्धार केला, आजही आपण ज्यांचं नाव खूप अभिने घेतो आणि ज्यांचा आज जगात गाजावाजा आहे, असा भीमराव एकच राजा आहे. तर भीमरावच्या जीवनामध्ये किती मोठा संघर्ष होता, पण त्या संघर्षाला त्यांनी संयमाने सामोरे गेले. आक्रमक होते ते आंबेडकर, आक्रमक होते का शांत होते? तुम्हाला काय वाटतं? आक्रमक होते शांत होते? काय होते? शांत होते? आक्रमक होते शांत होते? आक्रमक होते. जे असेल ते त्याच्याबरोबर मी येणार आहे त्या मुद्द्यावर. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर त्यांच्यासोबत तर लहानपणापासूनच जाती व्यवस्था, तुच्छतेची वागणूक, पण त्यांनी संयम ठेवला. तेव्हा ते शांत आहे. त्यांनी शिक्षण घेतलं, त्यांनी डिग्र्या पूर्ण केल्या, काम करायचं म्हणून ते प्रोफेसर झाले, प्रिन्सिपल झाले, है की नाही? त्याच्यानंतर बघितलं लहानपणापासून ते चटके ते सोसतायत. संयम आहे. शिक्षित होत गेले, उच्च शिक्षित झाले, बॅरिस्टर झाले, शिकतायत. संयम. माझ्या समाजाला मला चांगलं आयुष्य द्यायचंय ही त्यांची जी आंतरिक भावना जी आहे ती त्यांना शांत ठेवत होती. पण जेव्हा ते भारतात आले आणि जेव्हा त्यांनी गांधींचे विचार पाहिले, त्याच्यानंतर इंग्रजांना बाहेर घालवायचे स्वातंत्र्याचा लढा चालू होता त्याच टायमाला, त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये हिंदुत्ववादी विचार कसे मांडले जातात आणि मग त्या काळी ज्यांना दलित म्हणून हिणवलं जायचं त्यांचा पाठपुरावा करणार, त्यांचे विषय मांडणारा कोणीच नव्हतं. तेव्हा ते आक्रमक होत गेले. जो त्यांनी 14 आठवड्याचा सत्याग्रह केला, आक्रमक म्हणजे फक्त मारामारी करणं नव्हे, पण बंद करण्याची एक पद्धत, मनुस्मृती जाळून त्यांनी एक बंद केला. त्यांनी मारामारी नाही केली. काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी मारामारी नाही केली. तेव्हा त्यांचे जे काही सहकारी होते ते बोलायचे, बाबा फक्त आम्हाला एक आदेश द्या, आम्ही लाठा घेऊन जातो. बाबा म्हणायचे हे नाही करायचं आपल्याला, नाही का? संयम. त्यांनी खूप मोठा संयम ठेवला आणि त्या संयमाच्या आधारे ते म्हणजे त्यांना भारतीय घटना लिहिण्याची संधी मिळाली. म्हणजे भारतीय
जे काय त्यावेळेसचे पॉलिटिकल लीडर्स होते त्यांच्याकडे काही उपायच नव्हता. बाबासाहेबांशिवाय कोणी पर्याय पण नव्हता. संयम. नाहीतर एखाद्याने काय केलं असतं, म्हणजे जसं आपण जर आजच्या युगात बघितलं, त्यांना थोडस असं उकसवलं ते लगेच म्हणजे अंगात त्यांच्या काय संचारतो काय माहिती, मारामारी. खरंय खोटंय आहे का नाही? संयम ठेवणं का गरजेचं आहे, तर यासाठी गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला कृती करणं गरजेचं आहे. संयम आणि कृती करा, तुम्हाला जे तुमचं ध्येय आहे तुम्ही तिथपर्यंत नक्कीच पोहोचा. संयम बघा, संयम जर आपण ठेवलं ना आयुष्यात, आपण खूप काय अचीव्ह करू शकतो. मला तुम्हाला हेच सांगायचंय. आणि बघा, मानवाचं जे सर्कल आहे ना, आपण इथं विहारात येतो, एक तुम्हाला वाटतं खूप छोटं आहे, समाजाला खूप मोठं आहे. कसं ते सांगतो. हे जे आपलं सर्कल आहे आपलं वैयक्तिक असतं, म्हणजे आपण पर्सनल, मी आहे माझं. कौटुंबिक पण सर्कल असतं, मी आहे, माझी फॅमिली आहे, आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक, मित्रमंडळी. झालं, संपलं. धार्मिक सर्कल, आज आपण इकडे बुद्ध धम्माला मानणारे उपासक उपासिका आहोत, म्हणून आज आपण इकडं एकत्रित होऊ शकलो. खरंय खोटं? मान्य आहे, मान्य आहे. थोडासा आवाज आला, अभिनंदन एकदा सगळ्यांचं. म्हणजे 5% तरी आवाज आलेला आहे मॅडम, 5% तरी आवाज आलाय, म्हणजे शून्य होता. म्हणजे निदान कोणी झोपलेलं पण नाही. आपले पुरुष काय आवाज करत नाही बरं का पुरुष. तर आपल्यासारखं धार्मिक पण असतं, त्याच्यानंतर ते राजकीय जातं. मला म्हणायचं काय, संयम हा किती गरजेचा आहे माणसाच्या आयुष्यात त्या काळापासून. आज मला जो तुम्हाला संदेश द्यायचा आहे, जो मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, तो एवढाच आहे की माणसाने रिॲक्ट लगेच होऊ नये. रिॲक्ट म्हणजे ही मला बोलली मग मी लगेच तिला अजिबात. मी एक खूप सुंदर प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आणलेला, असं तुम्ही स्वतःला विचारा आणि जमलंच तर त्याचं पालन करा. मी करतो, प्रयत्न करा, तुम्हाला जमलं तर पालन करा. आनंद मिळेल, सुखी राहा. प्रश्न असा आहे, जेव्हा एखादी कृती घडते किंवा एखादी परिस्थिती ओढावते, आपण मनुष्य आहोत, कधीही काही होऊ शकतं, है की नाही? समजा तर म्हणजे कॉन्व्हर्सेशन चालू आहे, म्हणजे एकमेकांसोबत कम्युनिकेशन चालू आहे, बोलणं चालू आहे. उत्तर देण्याआधी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा, आत्ता मी इथे बोलणं योग्य आहे, गरजेचं आहे का? 2-3 सेकंड मध्ये निर्णय झाला पाहिजे. आत्ता माझं इथं व्यक्त होणं, मी इथे बोलणं, मी इथे जे काय असेल व्यक्त होणं गरजेचं आहे का? जर तुम्ही संयम ठेवलात ना, तुम्हाला आनंद लागेल, कारण तेव्हा तुम्ही गोष्ट सोडून द्यायला शिकाल हळूहळू. तुम्हाला माहितीये की हे सोडून दिलेलंच बरं आहे. सोडून द्यायला शिकलाय तुम्ही, मग आपापसात जेव्हा आपण असतो वैयक्तिक जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये, तेव्हा का नाही सोडून देत? तेव्हा का भांडणं होतात? आणि त्या भांडणातून दुःख कोणाला होतं? स्वतःला. त्रास कोणाला होतो? बीपी कोणाचा वाढतो? त्रास कोणाला होतो? वेळ कोणाचा जातो? खरंय खोटंय? मान्य आहे? हात वर करा बघू. तुम्ही बोलत नाही म्हणून ऍक्शन. ऍक्शन का? कारण ती ऍक्शन बघून तुम्ही कराल. काय इथं जे झोपलेले असतात त्यांना उठवणं खूप गरजेचं आहे. विहार म्हणजे मी नेहमी काकू असतील, दोंडीबा कुठे ते असतील किंवा पप्पा असतील, त्यांच्यासोबत चर्चा करत असतो की विहार हे परिवर्तनाचं केंद्र आहे. 1998 सालापासून जेव्हापासून आम्ही या विहारात येतोय, आई असायची, पप्पा असायचे, मी लहान होतो
सामूहिक वंदना व्हायची तेव्हा ती सामूहिक वंदना माझ्या कानावर पडून पडून ती पार झाली. मी एकटाच नाही, तेव्हा चोपड्यांची मुलं असायची, जंगलबागांची मुलं असायची, सुमित पण असायचा, पिंकर असायची, है ना, सगळे म्हणजे फॅमिली यायचो. प्रत्येक गुरुवार जो असायचा आम्ही ऐकतो, शाळा सुटायची इकडे यायचो, दुपारची वेळ असायची, कानावर पडायचं परिवर्तन व्हायचं. आहे का नाही? परिवर्तन हे संयमानच होतं, एका दिवसात नाही होणार. 1998 पासून ती प्रक्रिया आहे. आज 2024 चालू आहे. किती वर्ष झाले मॅडम? 26 वर्ष झाले. आज मी तुमच्या समोर इथे उभा राहून बोलतोय. आज मला संधी दिली मॅडमने की 13वं पुष्प तुला सादर करायचंय. आज मी इथं बोलतोय. मी एकटा नाही आहे, माझ्यासारखी अशी अनेक तरुण पिढी आहे. विहारामध्ये येण्यासाठी तयार आहे. तयार नसली तर आपण त्यांना करू. काय समज, बरोबर ना? करू. संयम. आजपर्यंत जसा तुम्ही संयम ठेवलेला आहे की आपण सातत्य आहे ना, तुम्ही एकदा विचारा, लोक असो नसो आम्ही जाऊ, आम्ही करू, आहे का नाही? कार्यक्रम हाती घेतात, महिलांचा इथं म्हणजे पुढाकार असतो, नेहमी सक्रिय सहभाग असतो, राईट? संयम का गरजेचा आहे हे आज आपण इथं पाहिलेलं आहे. तर मी जो तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे तो नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा की माझं इथे बोलणं गरजेचं आहे का? हा म्हणजे आहे का? असेल तर नक्की बोला, व्यक्त व्हा. नसेल सोडून द्या. याच्याने काय होणार? तुमचा रागा म्हणजे जी चिडचिड आहे ती कमी होणार. तुमचा जो हाय ब्लड प्रेशर आहे तो नॉर्मलला राहील. तुमच्या डोक्याला जो घाम येतो तो घाम येणार नाही. म्हणजे टेन्शनमुळे जो घाम येतो, तुमचं जे डोकं दुखतं ते दुखणार नाही. आणि काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. एखादी जखम झाली, बरी होते का? बरं, ती अशीच सोडून दिली तर चांगली होईल का पिचळेल? अजून खराब होईल. संयम ठेवायचा आहे पण कृती पण करायची आहे. कृती काय? त्याच्यावर औषध लावणार. औषध लावल्याने काय होणार? ती बरी होणार ना? तसंच आहे. तुम्ही लोक व्यक्त होतात, दुःख स्वतःला होतं, आहे की नाही? त्याचा काही उपयोग नाही. वेळ जाऊ, भाजी शिजायला पण वेळ लागतो हो. तर जी गोष्ट तुमच्यासोबत घडतीये किंवा ज्या गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात, तर ती जर तुम्ही संयमाने सामोरे गेलात ना तर नक्की तुम्ही आनंदी राहाल आणि तुमच्या जीवाला त्रागा होणार नाही. मग ते तुमचं पर्सनल लाईफ असू द्या, वैयक्तिक, मग ते तुमचं कौटुंबिक असू द्या, ते तुमचं सामाजिक असू द्या, धार्मिक असू द्या किंवा राजकीय असू द्या, कुठलंही असू द्या. एवढेच बोलून माझे इथं आजचं जे पुष्प आहे ते इथं थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.